आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। शिवसंग्राम संघटना लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणार, ज्योती मेटेंकडून भूमिका स्पष्ट, तर विधानसभा निवडणुकीत 12 जागा लढवण्याचा शिवसंग्रामचा निर्धार। मोदींना संपूर्ण देशामध्ये फिरण्यासाठी निवडणुकीचा कालावधी वाढवला, विनायक राऊतांची मोदींसह निवडणूक आयोगावर टीका, या सगळ्याचा फटका नरेंद्र मोदींना बसणार असाही दावा। अतिवृष्टीच्या प्रश्नावर गीते हसले, मी असतो तर कानाखालीच लगावली असती, अनंत गीतेंवर टीका करताना विकास गोगावलेंची जीभ घसरली। विकास गोगावले हे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र। माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपने नेमले निरीक्षक, माढ्यासाठी आमदार प्रसाद लाड तर सोलापूरसाठी आमदार श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती। रावेर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या अर्जावर अपक्ष उमेदवारांकडून हरकत, गौड खनिज प्रकरणातील दंडाचा उमेदवारी अर्जामध्ये उल्लेख नसल्याचा आरोप, खडसेंचा अर्ज रद्द करण्याची मागणी। ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली, प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू शब्दावरील बंदी कायम, ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। हातकणंगलेमधून बच्चू कडू महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटणार, राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, आमचं नातं शेतकऱ्याशी जोडलेलं आहे, कडूंची भूमिका। सांगलीतील काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटील खलनायक, राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांकडून विशाल पाटलांची खेळी, माजी आमदार विलास जगताप यांचा गंभीर आरोप। मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना केला नमस्कार, संजोग वाघेरे मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार, अण्णा बनसोडेंच्या कन्येच्या विवाह सोहळ्यामध्ये दोन्ही नेते एकत्र।